नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शायनिंग स्टुडंट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत राजमाता जिजाऊ या विषयावर खूप सोपे व सुंदर भाषण। राजमाता जिजाऊ। मुजरा माझा माता जिजाऊंना, मुजरा माझा माता जिजाऊंना, ज्यांनी घडविले शूर शिवबांना, ज्यांनी घडविले शूर शिवबांना। सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, माझे नाव ओवी आहे। सर्वांना माझा नमस्कार। आज मी आपल्या समोर स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांची यशोगाथा सांगण्यास उभी आहे। सर्वप्रथम राजमाता जिजाऊ यांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला। त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव म्हाळसाबाई असे होते। जिजाऊ लहानपणापासूनच युद्धकला, तलवारबाजी, घोडेस्वारी इत्यादीमध्ये कुशल होत्या। त्या जिद्दी, करारी व बाणेदार स्वभावाच्या होत्या। त्यांना अन्यायाविरुद्ध चीड होती। त्यांचा विवाह सन 1605 मध्ये शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला। त्यांना प्रतापवीर संभाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज ही 2 पुत्ररत्ने होती। राजमाता जिजाऊंनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न शिवरायांमध्ये पाहिले। त्या शिवरायांना बालपणातच शौर्यकथा सांगत त्यांनी शिवरायांना ज्ञान, चातुर्य, पराक्रम, संघटन अशा गुणांचे बाळकडू दिले। त्यांच्यावर उत्तम संस्कार केले। राजमाता जिजाऊंनी अनेक कठीण प्रसंगात शिवरायांना खंबीरपणे मार्गदर्शन केले। शिवरायांनी माता जिजाऊंचे स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरविले। हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यात जिजाऊंचे फार मोठे योगदान आहे। अखेर 17 जून 1674 मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला। अशा या थोर, पराक्रमी व आदर्श राजमाता जिजाऊ यांना माझे कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम। जय जिजाऊ, जय शिवाजी। धन्यवाद।